छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आणि तुमच्या सगळ्यांचा, कारण आपण 7 जागा जिंकलोय ना, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन। आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व नेते, रामदासबाई आहेत, गजाभाऊ आहेत, आनंदराव आहेत, सर्व मंत्री, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आपलं देखील मनापासून अभिनंदन करतो। 7 खासदारांचं अभिनंदन आणि स्वागत आपण केले। सर्व खासदार, आमदार, आपले सर्व नेते, उपनेते, जिल्ह्याचे प्रमुख, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, उपसभापती आपल्या नीलमताई आहेत, महिला आघाडी आणि हे संपूर्ण सभागृह खचाखच भरलंय, कुठे मुंगी शिरायला जागा नाही। हा भगवा सागर इथे आपल्याला पाहायला मिळतोय। आणि जमलेले सर्व शिवसैनिक बांधव, भगिनी, माता आणि पत्रकार मित्रांनो, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन आहे। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी खऱ्या अर्थाने शिवसेना सुरू केली, स्थापन केली, त्याचा 58वा वाढदिवस। खरं म्हणजे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला मी शुभेच्छा देत असताना माझ्या मनामध्ये एक वेगळी भावना, वेगळा आनंद आहे। कारण खऱ्या अर्थाने 1966 साली आज शिवसेना त्या काळी बाळासाहेबांनी स्थापन केली आणि खऱ्या अर्थाने मग मराठी माणूस, त्याला न्याय हक्क, त्याला नोकऱ्या, हे सगळं करत असताना शिवसेनेची व्यापक भूमिका वाढत गेली। शिवसेना पूर्ण देशभरामध्ये आपली एका हिंदुत्वाचा पुरस्कार आणि गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली। आणि आज शिवसेना वर्धापन दिन आहे। शिवसेना वाढली ठाण्यात, शिवसेना वाढली कोकणात, शिवसेना वाढली संभाजीनगरमध्ये, शिवसेना वाढली महाराष्ट्रामध्ये। आणि हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत आणि आपण हे बालेकिल्ले आज अबाधित राखले। कोणी म्हणाला ठाणे पडेल, कल्याण पडेल, महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं ठाणे, कल्याण 2-2 लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं। आणि संभाजीनगर जिंकलं। भुमरे इकडे आहेत। कोकणामध्ये एकही जागा उभाटाला मिळू शकली नाही आणि म्हणून आपण हा विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे। ठासून शिवसेनेचा
परंपरागत मतदार आज आपल्या सोबत आहे, धनुष्यबाणासोबत आहे आणि शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवलाय. आणि म्हणून मी तमाम शिवसैनिकांचं आणि शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या समोर मी नम्रपणे नतमस्तक होतो. आज काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी 2 वर्षापूर्वी आपण उठाव केला. मगाशी आपल्या वाघमारे ताईंनी सांगितलं, मी सगळ्यांची भाषणं ऐकत होतो येताना गाडीमध्ये. वंशे साहेब कुठे आहेत? गुलाबरावचं इथंच ऐकलं, बोरणारेंचंही ऐकलं. आणि म्हणून 2 वर्षापूर्वी जे आपण उठाव केला तो खऱ्या अर्थाने आज या निवडणुकीमध्ये त्याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब करून दाखवलं. आणि आज आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं. आणि दाखवलेला जो मतदारांनी विश्वास आहे त्याला हा एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी द्यायला आलो. आज बाळासाहेब असते तर काय म्हणाले असते? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनी आणि मातांनो, आज त्यांचा वारसा सांगणारे त्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे. हिंदुत्वाची ॲलर्जी आलेली आहे. शिवतीर्थावर भाषण करताना देखील सगळी इंडिया अलायन्स होती, पण तमाम हिंदू बांधव भगिनी म्हणाले नाही. परंतु आज पण शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये, वर्धापन दिनामध्ये तमाम हिंदू बांधव भगिनी मातांनो बोलण्याचं धाडस त्यांनी केलं नाही. कसलं हिंदुत्व आहे तुमचं? कुठं गेलं हिंदुत्व? अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार देखील तुम्हाला राहिलेला नाही. बाळासाहेबांचा फोटो लावून तुम्हाला मत मागण्याचा देखील नैतिक अधिकार राहिलेला नाही. गर्व से कहो हम हिंदू है ही गर्जना बाळासाहेबांनी संपूर्ण देशात घुमली, गाजवली. आणि मी हिंदू आहे, मी हिंदू आहे, मी हिंदू आहे, आमचं हिंदुत्व असं आहे, आमचं हिंदुत्व आहे. कुठं गेलं हिंदुत्व? आणि म्हणून धनुष्यबाण पेलण्याची हिम्मत आणि ताकद मनगटात लागते. ते मनगट आपलं शिवसेनेचं आहे. आणि म्हणून धनुष्यबाणाला मतदान लोकांनी केलं. आणि एवढी कसली लाचारी मतांसाठी? बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली.
बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायदळीत उडवले. आज आपण लोकसभेच्या 7 जागा जिंकलो. रामदासभाई, आपण आणखी 3-4 जागा नक्की जिंकलो असतो. त्या जागा 5 जागा. माझा विश्वास होता, आत्मविश्वास होता. पण आपण का जागा हारलो ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. तुम्ही गेलात, आता आपली महायुती अधिक मजबूत करायची आहे. मागचं सगळं विसरून ही महायुती ताकदीने आपल्याला पुढे न्यायची आहे. कारण या महायुतीमध्ये मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझी जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. आणि म्हणून ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या साथीने आणि साक्षीने पार पाडेन असा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी. या सर्व वावटळीमध्ये, या एकंदर राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मूळ जो आधार आहे, जो मतदार आहे, तो शिफ्ट झाला नाही. तो दुसरीकडे गेला नाही. तो आपल्याकडे वळला, धनुष्य बाणाकडे वळला. याचं उदाहरण शिवसेनेच्या 19% मतदार होते. शिवसेनेचे बांधवांनो आणि भगिनींनो, शिवसेनेचे 19% मूळ मतदार, त्यापैकी 14.5% मतदार या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेकडे आले. आणि 4.5% मतं तिकडे राहिली. आता या निवडणुकीत त्यांनाही कळलंय. आणि मग इतर मतं कशी आली, कुठून आली, कसे उमेदवार जिंकले, हे तमाम महाराष्ट्राला माहित आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ही तात्पुरती आलेली सूज आहे. सूज येते ना, सूज उतरते पण ना काही दिवसांनी. आणि म्हणून एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार असं काही जण बरळत होते. पण या राज्यातल्या मतदारांनी त्यांचे दात कुठे घातले? घशात. त्यांचे दात घासले घशात. हा एकनाथ शिंदे संपणार नाही. हा एकनाथ शिंदे संपला नाही. हा एकनाथ शिंदे जिंकला तुमच्या साथीने, माझ्या या व्यासपीठावरच्या सहकार्यांच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या साथीने हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढे देखील जिंकत राहील. अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. आणि तुमचं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम माझ्यावर आहे. आणि जोपर्यंत हे प्रेम माझ्यासोबत आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे घाबरणार नाही. एकनाथ शिंदे तर कधीच घाबरला नाही. जे नको नको ते धाडस जे आयुष्यामध्ये या देशात कुणी केलं नाही त्या एकनाथ शिंदेने करून दाखवलंय. त्यामुळे भीती आणि डर
हे माझ्या रक्तात नाही, माझ्या शब्दकोशात नाही. राजकीय पंडित काय सांगत होते? 1-2 जागा येतील, ठाणे आजचं जाईल. मरेश मस्के पुढे गेले, ते पण टेन्शन मध्ये होते. अरे ठाणे हा एकनाथ शिंदे आणि दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. अरे बाबा असं नाही करायचं. आता आणि म्हणून ठाणे कल्याणमध्ये तर मी गेलोच नाही. एकदा फक्त गेलो. अरे बाबा मला एकदा येऊ दे. श्रीकांत म्हणतो तुम्ही बाकी सगळ्या मतदारसंघात फिरा, इकडे मी बघतो. खरं आहे, श्रीकांत शिंदे बद्दल मी एवढंच सांगेन, पहिल्या वेळेस 2014ला तो जेव्हा उभा होता, उमेदवार म्हणून त्याला कोणी ओळखतच नव्हतं. स्टेजवर तो फिरत होता ती नियोजन बघायला. राजनाथ सिंग साहेबांची सभा होती, तो पोलीस आयुक्त का डीसीपी होते. ये लड़का, हे पोरगा कोण फिरतोय? मी बोला अरे तो उमेदवार आहे, एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे उभा आहे. असं 2014ला त्याचा प्रचार झाला. पण 2014 नंतर 5 वर्षात आणि पुढच्या आणखी 5 वर्षात श्रीकांत शिंदे यांनी त्यांची कामाच्या जोरावर ओळख निर्माण केली. आणि म्हणून मी तिकडे जास्त वेळ न देता देखील त्यांनी चांगलं मताधिक्य घेतलं. अरे 4 लाखापर्यंत गेला होता, पण एक पेटी आली, त्याचा लीड 1.5 लाखाने खास कमी झाला. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो, कोकणात उबाटा साप, ठाणे कल्याण पालघर संभाजीनगर सगळं साप. मुंबईतल्या 4 जागा कशामुळे गेल्या हे आता आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आपण 13 जागा समोरासमोर लढलो उभाटा आणि आपण त्यातल्या 7 जागा जिंकल्या. त्यांचा उभाटाचा स्ट्राईक रेट आहे 42%, आपला स्ट्राईक रेट आहे 47%. त्यांना 13 जागांवर 60 लाख मतं मिळाली, आपल्याला 62 लाख मतं मिळाली. आपल्या 15 उमेदवारांना 74 लाख मतं मिळाली. म्हणजे प्रत्येकाला सरासरी रामदास भाई 4,93,000 मतं. आणि त्यांच्या 21 उमेदवारांना किती मिळाली? आपल्याला 4,93,000, त्यांना 4,50,000. म्हणजे आपण सगळीकडे त्यांच्यापेक्षा सरस कोण आहे? खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना आणि तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली. आणि त्यामुळे कोण जिंकलं आणि कोण हरलं हे स्पष्ट आहे. खरी शिवसेना कुणाची आहे याचा निकाल या निवडणुकीमध्ये जनतेनेच दिलेला आहे. आता आपण जनतेच्या कोर्टात गेलो होतो. तुम्हाला मी आठवण करून देतो, यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये
आपल्याला लोकांनी ट्रेलर दाखवला होता, सगळ्यात जास्त जागा महायुतीच्या निवडून आल्या आणि आपल्या जागा शिवसेनेच्या 2200 आल्या होते, सरपंच 2200. आणि उभाटा तेव्हा किती नंबरला गेला ते माहीतच नाही पडलं. 5व्या का 6व्या? 7व्या. तुम्ही अजून एक नंबर पुढे. त्यामुळे आता खरी शिवसेना, आणि दुसरं मी सांगत नाही कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा तुमचा आणि आमचाच आहे. आता त्यांना दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे. काय उभाटा आहे वाटतं, उठा बसा संघटना. काँग्रेस 328 जागा लढवून फक्त 99 जागा जिंकले. काटावर पण पास नाही झाले. पण एवढा उन्माद, जसं काय देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं, इंडिया अलायन्सचं सरकार आलं, इथे 12 जागांवर हरलेली उभाटा जीत का जश्न मना रही है. आता हीच लावायला लागेल ना भाषा. जीत का जश्न मना रही है. गिरे तो भी टांग ऊपर, ही मन लागू होते ना. ते जाऊ दे, ते रामदास भाई बोलतील. दूधखुळ पोरगही सांगेल, उभाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे. आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय. अरे 21-22 जागा लढून 9 जागा आल्या. आणि म्हणून सत्तेसाठी विचार, बाळासाहेबांचे विचार सोडणारे, त्यांना काय म्हणायचं, विचार सोडणारे हे लाचार. आणि काँग्रेसला गाडण्याची भाषा नेहमी बाळासाहेब करायचे. या काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. याच काँग्रेसला मतदान करताना उभाटाचे हात थरथरले कसे नाहीत. ज्या बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला त्या काँग्रेसला मी मतदान करणार हे अभिमानाने सांगणारे बाळासाहेबांचे विचारांचे वारस कसे होऊ शकतात. आणि म्हणून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील. आणि म्हणून आणखी काय बोलायचं त्यांच्याबद्दल. दक्षिण मुंबईमध्ये यामिनीताईंचा पराभव झाला. भायखळा, मुंबादेवी या ठिकाणच्या मतदानाची आकडेवारी मी तुम्हाला मुद्दाम इथं सांगतोय. पोलिंग स्टेशन नंबर 25 मोहम्मद उमर रोड, आपल्याला किती मतं मिळाली? 4. त्यांना किती मिळाली? 542. बूथ नंबर 202 मिर्झा गालिब मार्ग, त्यांना मिळाली 797. आपल्याला किती मिळाली? 5. इथल्या 33 पोलिंग स्टेशनवर आपल्याला फक्त 187 मतं, त्यांना 17,816 मतं. मुंबादेवीची हीच परिस्थिती आहे. सिंगल डिजिट मध्ये आपल्याला मतदान आणि त्यांना आपल्याला 241, त्यांना 20,045. आता तुम्हाला कळलं कशाच्या जीवावर ते जिंकले, कुणाच्या मतांवर जिंकले. आणि
राहुल शेवाळ्यांचं पण असंच आहे. राहुल शेवाळे 2-3 मतदारसंघात पुढे आले आणि गोवंडी आणि ट्रॉम्बे, धारावी इथं लीड गेला त्यांचा सगळा. ते एवढी अणुशक्तीनगर, मी त्यांना विचारत होतो काय परिस्थिती, बोले काय प्रॉब्लेम नाही, सगळं ठीक आहे. त्यांनाही माहित नव्हतं की काय चाललंय आतून. 1% मत आपल्याला आणि 99% मत त्यांना. हे कसलं आणि कुठलं मतदान, कुठल्याही मतांची टक्केवारी. इथे कुठला मोबाईल फोन लावून ईव्हीएम हॅक केलं होतं त्यांनी सांगा बरं. 99% मत तुम्हाला. ही लोकशाही कुठली? मग आम्ही घ्यायचं का ईव्हीएम वर संशय? तुम्ही कुठला ओटीपी टाकून ईव्हीएम हॅक केला होता ते? तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं, तुम्ही हरला म्हणजे ईव्हीएम वाईट. अरे ईव्हीएम हॅक करता आला तर वयामिनी ताईनी शेवाळे दोघंही जिंकले असते ना. आपल्या रवींद्र वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिवारी लागलेला आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो, हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटा बोलला नाही. जिंकलो तर जिंकलो, हरलो तर हरलो. पण आम्ही जिंकलेला असताना, रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे फक्त बघत राहू? मी डोळे बंद करून? मग ते कुठलं मोबाईल, कोणाचा मोबाईल, तिथं मोबाईल बरेच असतात, तिथं फोनवर बोलल्यावर मोबाईलने हॅक केला. अरे जिकडे तुम्ही जिंकले तिकडे चांगली आहे ईव्हीएम. आणि म्हणून जे ईव्हीएमच्या बद्दल अनेक एक्सपर्ट लोकांनी देखील काही मतं मांडली. रवींद्र वायकर यांचा विजय पूर्णपणे जनतेचा विजय, तुमच्या मेहनतीचा विजय, मेरिटवर मिळालेला विजय आहे. कुठेही जा, कधी जा, पण विजय हा जनतेने दिलेला विजय आहे. खऱ्या शिवसेनेचा विजय आहे. नियतीने बघा, त्यांचे पण माझ्याबद्दल काही वेगळी मतं होती, मलाही त्यांच्याबद्दल काही वेगळी मतं होती. पण हे कोण करत होतं? पक्षाचे प्रमुख. कोण? पण त्यांना कळलं की अरे हा माणसाला भेटल्यानंतर कळलं हा माणूस कुठल्या मनाचा आहे. हा सच्चा माणूस आहे. आणि जिथं आपण एवढे वर्ष होतो त्याची कारस्थानं काय काय झाली, कशी कशी आमच्यामध्ये दुही निर्माण केली हे देखील पाहिजे. आणि म्हणून नियती कुणालाही सोडत नाही, कुणालाही माफ करत नाही. उबाठा अतिशय खोटारडा पक्ष आहे. खोट आणि रडा, सतत खोटं बोलायचं आणि सारखं रडत बसायचं. त्याला काय नाव दिलं पाहिजे? अरे ढोंगी नाही, रडणाऱ्याला कुठला ढोंगी? रडेगट दिला पाहिजे, रडेगट. सारखाच रडीचा डाव. अरे त्याचं नाव नका घेऊ. जिंकलो जिंकलो असा ढोल तुम्ही पिटताय, पण कुणाच्या जीवावर हे तुम्हाला आत्माला माहित आहे. आणि म्हणून अरे माझा लिंक तुटेल मधीच मधी, तुम्ही शिवसेनेचा मतदार तुमच्या बरोबर राहिलाय का याचा विचार करा. मुंबईमध्ये त्यांच्यापेक्षा 2.25 लाख मतं जास्ती आपल्याला मिळाली.
उबाटाच्या मिरवणुका आपण पाहिल्या? उबाटाच्या मिरवणुका पाहिल्या का? निवडणूक प्रचारात झेंडे बघितले? पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकत होते. भगव्या झेंड्यावर हिरव्या झेंड्याने वार करत होते. हा व्हिडिओ मी बघितलाय. तुम्ही बघितलाय? बघून घ्या. लाज नाही वाटली? मतांसाठी किती लाचार व्हाल, किती लाचारी पत्कराल. हिंदू धर्माच्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याची एवढी अवहेलना कधी पाहिली होती? याचं उट्ट तुम्ही विधानसभेत काढणार की नाही? यांची जागा तुम्ही दाखवणार की नाही? इक्बाल मुसा सारखे दुश्मन, या देशाचे बॉम्बस्फोट मधले आरोपी यांच्या प्रचारात होते. त्याची दुसरी कबर काय होती? कोण तो बॉम्बस्फोटातला आरोपी? याकूब मेमन. त्याचं उदात्तीकरण तुम्ही केलं. त्याचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसमध्ये फिरत होते. मतांसाठी पाकिस्तानच्या कसाबला तुम्ही डोक्यावर घेतलं आणि तुम्ही म्हणू लागलात काय आपले ते साळसकर, कामटे आणि ओंबळे, करकरे, एक गोळी, कसाबच्या गोळीने ते शहीद झाले की नाही याच्यावर शंका उत्पन्न करता? अरे ज्या ओंबळेंनी कसाबला AK-47 सकट पकडला, अख्ख्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडलं नाही, त्याच्यावर, या शहीदावर तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करताय. आणि म्हणून कुठं फेडणार हे पाप? हे जनता इथंच आहे. औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय. ज्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून मारलं, डोळे काढले, अंगाची सालटी सोडली, गरम शिगांचा वापर केला, जीभ छाटली, त्या औरंगजेब त्याची वाहवा करणाऱ्यांच्या बरोबर बसता. लाज वाटत नाही? थोडी जनाची नाही तर मनाची तरी बाळासाहेबांचा तरी विचार करायचा. मगाशी पोंक्षेंचं मी भाषण ऐकत होतो. त्यांनी याचा उल्लेख केला. मत मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले हे पण सगळ्यांना माहित आहे. आणि आता ओवेसी पेक्षा आता उबाटाच आपला मसिया यांना वाटू लागलाय. हा मेळावा कुठं होतोय? वरळीमध्ये. या वरळीमध्ये कुणाला किती मतं पडली तुम्हाला माहित आहेत? अरे इथं उबाटा जेमतेम 6,000चा लीड घेतलाय. फक्त जेमतेम. काही म्हणत होते इथे आम्ही 50,000चा लीड देणार. कुठं गेले राजीनामे देणारे? इथून लढतो, तिथून लढतो, ह्याला पाडतो, त्याला पाडतो. आता कसे जिंकणार? श्रीकांत शिंदे तर सोडा, नरेश मस्के म्हणाले मी महापालिकेत उभा राहतो, माझ्या समोर होते, म्हणजे खासदार व्हायच्या आधी. आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल. आता ती दाखवा, तुमच्या हातात आहे. मतदारसंघात नाही पत,
आणि माझं नाव गणपत, अशी अवस्था झाली आहे. आणि त्यामुळे बाळासाहेब म्हणायचे, हिंदूच हिंदूंचे शत्रू ठरतात. यापुढे हे होणार नाही याची काळजी घेणार की नाही आपण? यापुढे असं घडणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे मुंबईला आणि या देशाला देखील न परवडणार आहे. आणि म्हणून वेळी सावध व्हा. अल्पसंख्याक समाजाच्या विरोधामध्ये बाळासाहेब कधीच नव्हते, आम्ही नव्हतो. नाही, रामदासभाईंनी देखील सांगितलं, किती कार्यकर्ते आपल्या अल्पसंख्याक समाजाचे आहेत, पदाधिकारी आहेत, मंत्री आहेत, परंतु बाळासाहेबांचा त्यांना कधी विरोध नव्हता. परंतु बाळासाहेबांचा विरोध होता तुष्टीकरणाला, वोट बँकेच्या घाणेरड्या राजकारणाला त्यांनी कायम विरोध केला. आणि म्हणून देशद्रोही पाकिस्तान धार्जीने इथे इंडिया हरली की पाकिस्तान मध्ये फटाके वाजायचे आणि इथे पाकिस्तान जिंकल्यावर आपल्या इथे फटाके वाजवणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेब होते. देशभक्त मुसलमानांच्या विरुद्ध बाळासाहेब कधीच नव्हते आणि आम्ही पण नाही. परंतु मतांचं घाणेरडं राजकारण कुठल्या थराला जाऊ शकतं हे या निवडणुकीत आपण पाहिलंय. आणि म्हणून वोट बँकेसाठी बाळासाहेबांच्या विचारांचा घोट घेणारे अवला आज आपण पाहिले. उबाटाई चायनीज छत्रीसारखी आहे, तिची काहीच गॅरंटी नाही. आज इधर कल उधर तो परसों और किधर इधर. सत्तेसाठी ते काय पण करू शकतात. आणि म्हणून आज त्यांच्या वर्तमानपत्रात मोदींच्या विरोधामध्ये काय तर लिहिलं, हेडलाईन मी वाचत होतो आणि म्हणाले महाराष्ट्र गद्दार मुक्त करणार. अरे तो तर आम्ही 2 वर्षापूर्वीच केलाय. दोन वर्षापूर्वीच केला ना. अरे शिवसेना भाजप युतीची सरकार यायला पाहिजे. कोणाचं आलं? बाळासाहेबाचं आणि मोदी साहेबाचा फोटो लावून मतं मागितली, हिंदुत्वाचा प्रचार केला. या जनतेला वाटलं महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपचं सरकार येईल. आलं कुणाचं? मग बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कोणी केली? महाराष्ट्रातल्या जनतेच्या विश्वासाला तडा कोणी दिला? मग गद्दार कोण? मग 2022ला मी केलं ते बरोबर केलं? आणि या निवडणुकीमध्ये खोटारडेपणाचा कळस केला विरोधकांकडून. खोटं नॅरेटिव्ह पसरवलं. संविधान बदलणार, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, आरक्षण जाणार. अल्पसंख्याक समाजासह दलित समाज, आदिवासी समाज या सगळ्या समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. रामदासभाई मगाशी म्हणाले, बॅग घेऊन आपल्याला तालुक्यावर आपल्याला जायला पाहिजे, गावागावावर जायला पाहिजे. हे खरं आहे. ही जी मंडळी आहे त्यांनी असा खोटा नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी गावागावात गेले, सगळ्यांच्या डोक्यात घुसवलं. मोदी आले तर संविधान गेलं, संविधान गेलं तर आरक्षण गेलं. आणि म्हणून संविधान खतरे में अशी अफवा पसरवली, घाबरवलं लोकांना आणि खोटं नॅरेटिव्ह
पैसे आले. एफडीए मध्ये आपण पहिल्या नंबरला आहे. इन्फ्रा प्रोजेक्ट मध्ये देशात पहिल्या नंबरला आहे आपण. आज आपला महाराष्ट्र विकासामध्ये नंबर 1 ला आहे. जेव्हा अनेक वर्षापूर्वी 3 नंबरला होता, देवेंद्रजी आणि मी जेव्हा शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यामध्ये आम्ही सगळं बदललं. सगळे प्रकल्प सुरू केले. अटल सेतू, कोस्टल, समुद्री मार्ग, समृद्धी मार्ग, आणि कॉन्सेप्ट स्टे होता, मेट्रो बांधली, आम्ही सगळं चालू केलं. सण उत्सव चालू होते का? सण उत्सवाची बंदी काढून टाकली. गोविंदा, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी सगळे साजरे होऊ लागले. आता जोरात साजरे करा. आणि म्हणून शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं हे सरकार आहे. यांच्या समृद्धीसाठी आता मध्ये कांदा, सोयाबीन, कापूस आणि दूध याच्यावर थोडा परिणाम झाला. सरकारने निर्णय घेतला होता. 4,500 हजार कोटीची तरतूद केली होती. परंतु आचारसंहितेमुळे आपण ते वाटू शकलो नाही. हे सर्व पैसे तात्काळ शेतकऱ्यांना वाटले जातील आणि या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करू. आणखी देखील योजना आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, महिलांना ताकद देण्यासाठी आणि युवकांना रोजगार देण्यासाठी, ज्येष्ठांना देखील योजना सरकार आपलं करतंय. उद्योग गेले, काय उद्योग गेले? एवढा इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात येते. याचं कारण आपली पॉलिसी आपण बदलली. सरकारने उद्योजकांना रेड कार्पेट टाकलं. उदय सामंतला मी सांगितलं, एकही कारखाना वापस जाता कामा नये, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आषाढी वारीचं मगाशी कोणीतरी म्हणालं, अरे परवा मीटिंग झाली, आषाढी वारकरी दिंड्यांना, प्रत्येक दिंड्यांना 20,000 रुपये आपल्या सरकारने जाहीर केले. 5 लाखाचा विमा आपण जाहीर केला. टोल फ्री केला. पोटात दुखू लागलं. अरे तुम्ही तर कधी दिले नाही, तुम्ही तर घेतले फक्त. लुबाडलं महाराष्ट्राला. अरे आम्ही देणारे आहोत. ही वारी पंढरीची तुम्हाला नक्की घरी बसवण्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सांगू इच्छितो. आता वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक सगळे लोक जागृत झालेले आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून सर्व येणारे सण मोठ्या जोरदारपणे आपण साजरे करा. आपला उत्सव, आपली परंपरा, आपली संस्कृती पुढे न्या, एवढं या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि वृक्षारोपण देखील आपलं एक मोठं अभियान आहे. महावृक्षारोपण हे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, कधी पाऊस पडतो 50 डिग्री, 40 डिग्री, 45 डिग्री तापमान, यासाठी आपण देखील पर्यावरणासाठी आपलं सरकार आग्रही आहे. रामदास भाई सांगतात प्लॅस्टिक वापरू नका, प्लॅस्टिकवर बंदी आहे. प्लॅस्टिक कुठे वापरत असेल त्याला पकडा लगेच. आपण भाई वृक्षारोपणाबरोबर बांबूची देखील लागवड करतोय. विरोधकांसाठी नाही बाबा, पर्यावरणासाठी. हे बांबू ऑक्सिजन ज्यादा देतो, कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषतो. नाही तर दुसरं काहीतरी वेगवेगळ्या व्हरायटीचे बांबू लागतील ना, वेगवेगळ्या व्हरायटीचे लागतील. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, राज्यामध्ये आरोग्य अभियान देखील आपण सुरू करतोय. गाव तिथे शाखा सुरू व्हायला पाहिजे. शिवकुटुंब संपर्क अभियान आपण सुरू करतोय. त्या माध्यमातून घराघरामध्ये जा, सरकारी योजनांच्या लाभांची माहिती द्या, त्यांच्याशी संपर्क करा. प्रत्येक शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी आठवड्यात किमान 10 कुटुंबाला घरांना तरी भेट द्या आणि त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे. फक्त निवडणुका पुरता आपण संपर्कात न राहता कायम त्यांच्या संपर्कात आपण राहा. आणि नेता किंवा कार्यकर्ता हा घरात नाही
तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, लोकांची सेवा करताना तो चांगला दिसतो. हे लक्षात ठेवा. नाही तर वर्क फ्रॉम होम नको, आपल्याला होम टू होम जायचंय. आणि म्हणून मतदार यादीत नावं कमी झालेली आहेत, ती शोधा लगेच ताबडतोब. ती नावं टाकून द्या. काही लोकांनी फोटो दिले नाही म्हणून नावं कापलेली आहेत, ती नावं पुन्हा नोंदवा. नवीन मतदार नोंदणीची मोहीम सुरू आहे, त्याच्यात आपण लक्ष द्या. विशिष्ट ठिकाणी मतांचा टक्का वाढतोय, पण आपल्या मतांचा टक्का कमी का होतोय याचा देखील विचार आपण करा. आणि हा धोका लक्षात घेऊन आपला मतांचा टक्का वाढवा. आपण बेसावध राहिलो, आपण जिंकणारच आहोत या भ्रमामध्ये राहिलो, पण ही चूक पुन्हा करता कामा नये. आणि म्हणून मतदार संघ न्याय आपण कुठे कमी पडलो, आपण कुठे चुकलो याचं आत्मपरीक्षण करा, अभ्यास करा. आणि त्यानुसार आत्ताच आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवण्याची आवश्यकता आहे. मला आता रामदासबाई मगाशी मलाही बोलले आणि जाहीर भाषणातही बोलले. आणि म्हणून 2 वर्षात आपल्या सरकारने केलेली कामं लोकांपर्यंत पोचवा. 10 वर्षात मोदीजींनी केलेली कामं लोकांपर्यंत पोचवा. विरोधकांच्या खोट्या प्रचाराची दुर्गंधी ताबडतोब पसरते. आपल्या विकासाचा सुगंध आणि आपल्या विकासाची कामं तुम्हालाच पोचवावी लागतील, आपल्यालाच पोचवावी लागतील, दुसरा कोणी येणार नाही. आज आषाढीच्यावर टीका करतायत. आपण योजना केली, स्वागत करायचं सोडून त्याच्यावर टीका करतायत. आणि म्हणून खोटं बोला पण रेटून बोला. ही गोबेलचे बाप रोज सकाळी उठतात आणि खोटं बोलतात, यांचं खंडन केलं पाहिजे. आपण वस्तुस्थिती लोकांसमोर आणली पाहिजे. हे असं नाही, हे असं आहे, तरच विधानसभेत आपण मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवू शकतो. त्यांचा खोटारडेपणा खोडून काढा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जंग जंग पछाडलं, मोदी द्वेषाने सगळे एकत्र आले. काय झालं? मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव. मोदी तो हटाने, मोदी हटाव हटाव म्हणणारे मोदी हटाने वाले तो हट गए, मोदी जी तो बैठ गए. अब क्या करेंगे? आणि म्हणून मोदींना तुम्ही रोखू शकले नाही. काही लोक म्हणाले तडीपार करा, पण तुम्हाला सत्तेपासून या देशातल्या जनतेने तडीपार केलंय हे विसरू नका. आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार आहे. 2 वर्षात डबल इंजिन सरकारने काम केले. आता केंद्रात एनडीएचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देखील आपलं महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. पुढच्या 5 वर्षात या विकासाला बुलेटचं इंजिन लागल्याशिवाय राहणार नाही. या वेगाने आपण काम करू. आणि म्हणून एवढंच सांगतो, यांना आता थोडा काहीतरी जमाल घोटा द्यायला पाहिजे की नाही. यांची सूज जी आहे, सूज आलेली जनता उतरवेल की नाही. आणि म्हणून यांना हिंदुत्वाचा झेंडू बाम आहे ना, तो लावायची वेळ आलेली आहे. झेंडू बाम माहित आहे ना. त्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करायची आहे. त्यासाठी आपल्याला आज निर्धार करायचा आहे. आपला निर्धार आहे शिवसेना मजबूत करण्याचा. आपला निर्धार आहे शिवसेनेचा विचार जपण्याचा, बाळासाहेबांचे विचार जपण्याचा, हिंदुत्वाची शान राखण्याचा. आणि आपला निर्धार आहे राज्याच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा. आणि आपला निर्धार आहे विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. आणि आपला निर्धार आहे या विधान भवनावर
पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा फडकावण्याचं आणि म्हणून आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी शपथ आज आपण घेऊया. घेणार? सगळ्यांनी शपथ घ्या. या विजयासाठी आजपासून आपण कामाला लागूया. आता आपला एकच नारा, ग्राम सभा ते विधानसभा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांना विनंती आहे की आपण तिथे थांबावं. आपण आपल्या हॅलो हॅलो हॅलो